नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाने गौरवच्या कॅबिनमध्ये राहुलला बघितलेलं असते. म्हणून ती आता अद्वैतला सांगत असते की अरे चांदेकर, गौरवच्या कॅबिनमध्ये राहुल होता, मी त्याला तेथे बघितले. परंतु आता अद्वैतला खोटं वाटते. अद्वैत म्हणतो की काही कसं बडबड करतेस. मात्र अद्वैत कलाला घेऊन जरा बाजूला येतो आणि कलाला म्हणतो की जरा हळूच आवाज येईल. कला आता अद्वैतला म्हणते की हे बघ, अरे आपण येथे कागद शोधण्यापेक्षा तिकडे बघूयात की गौरवच्या कॅबिनमध्ये नक्की तो राहुलच होता. अद्वैत आता कलावरच ओरडतो आणि काय ग, तुझं सारखं राहुल राहुल काय लावलेस? तुला प्रत्येक ठिकाणी राहुलच दिसतो का? हे बघ, राहुल जर येथे आला तर ते मला कळणार नाही का? आणि एक गोष्ट, राहुल माझा भाऊ आहे, त्याच्यामुळे माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. हे बघ, आता मात्र आपल्याला येथे जे डिझाईन्स आहे तर ते बघणे खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण आता येथे ज्या डिझाईन्सचं जे मेन प्रूफ आहे तर ते आपल्याला इथे सापडू शकतात. ही सुद्धा कला म्हणते की अरे तू माझ्यावर विश्वास ठेव, एकदा तरी चल आणि बघ तेथे राहुल आहे किंवा नाही म्हणून. परत लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ, हे सर्व जर केलं तर ती तुझं ऐकून, मेक ओव्हर करून आलो तर ती तुझं ऐकूनच. काउन्सिलरने आपल्याला सगळी काम एकत्र करण्यासाठी सांगितले होते म्हणून मी तुझं ऐकलं, किंतु त्यात मला अडकवलंस. आणि हे बघ आता तो येथून गेल्यानंतर आपण हळूच येथून बाहेर निघू. तर आता कला विचारते की जर त्यांनी आपल्याला पकडले तर काय करायचं? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही पकडू शकत. हे बघ, आता आपण येथे आलोच आहोत तर नक्की जाताना मात्र काहीतरी आपण प्रूफ हातामध्ये घेऊनच जाऊ आणि मला पूर्ण खात्री आहे आपल्याला नक्की येथे काहीतरी मिळेल म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, हे बघ नीट एकदा विचार कर, पण जर येथे आता हे कागद म्हणजे घेताना पकडलो गेलो तर एकतर आपल्या हातात काहीच लागणार नाही, ते कागद सुद्धा नाहीत आणि राहुल सुद्धा नाही. तेव्हा अद्वैतला आणखीन चिड येते. अद्वैत म्हणतो की सारखं सारखं राहुल राहुल का म्हणतेस, की तुझं हे सर्व काय चाललंय? आणि हे बघ, आता आपण येथे पुरावा सोडून तिकडे जायचं का? तर कला म्हणते की हो, मला सर्व काही कळते, मला जर कळले तर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, कुणाला काही नाही कळणार. कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर, ज्यावर कुणाला संशय नाही येणार. जेव्हा तो माणूस आता बाहेर यायला निघतो तेव्हा अद्वैत आणि कला लगेच बाजूला जाऊन लपतात. त्यानंतर आता इकडे रोहिणी मात्र आता मुद्दाम नैनाची समजूत काढते की नैना, खरंच तुझ्यासोबत खूप वाईट घडलं. अगं म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुझ्या पर्समध्ये ते हिरे सापडतील म्हणून. तर आता लगेच नैना म्हणते की हो ना, अहो मॉम इन लॉ, हे सगळं काय होऊन बसलं? कधीही मी हे इमॅजिन. हे बघा मॉम इन लॉ, अहो जेव्हा सरोज मॅडम म्हणाले की पोलिसांना फोन करायचा तेव्हा बापरे, माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी तर कुठे घराबाहेर सुद्धा गेले नव्हते. तेव्हा लगेच आता रोहिणी म्हणते की अगं नैना, तू असं कसं बोलतेस बरं? अगं तू घराबाहेर पडली नाहीस म्हणतेस, मग श्रीनाथ ज्वेलरची तू ऍड कशी केली बरं? बरं तर नैना म्हणते की ते शूट केलं हे मला मान्य आहे, परंतु एवढी मोठी गोष्ट मी नाही करणार. मात्र आता रोहिणी आपल्या मनात विचार करते की ही सुद्धा हिच्या बहिणीसारखीच आहे. एकदा की हिने ठरवलंय की म्हणजे हे हिरे आहे तर माझ्या पर्समध्ये कसे आलेत, म्हणजे तिच्या तेही शोधून काढणारच ते हिरे आलेच कुठून. आणि माझा राहुल नाही, राहुल तर अगदी 24 तास या खोलीमध्ये असतो. मुळे नैनाच्या मनात सुद्धा हे यायला नको की हे सगळं काही राहुल करतोय. तर आता ह्या नैनाच्या लक्षात आले की हे सगळं सर्व राहुलच करतोय. नाहीतर मग आता ह्या दोघे एकत्र येतील आणि राहुलचं जे काही जगणं आहे तर ते मुश्किल करतील. नंतर आता तो माणूस बाहेर गेल्यानंतर कला आणि अद्वैत इकडे घाईने लगेच आता त्या म्हणजे ज्वेलरीच्या मेन हेडमध्ये घुसतात आणि तेथे गेल्यानंतर आता जे फाईल्स आहे तर त्या शोधत असतात. त्यातील एक फाईल कलाला सापडते जी कलाने बनवलेल्या डिझाईनची असते. तेव्हा आता लगेच कला ही चांदेकरला दाखवते आणि म्हणते की चांदेकर, अरे ह्या तर मी बनवलेल्या डिझाईन्स आहेत. कलाला आता हे सर्व बघून धक्काच बसतो. आता अद्वैत सुद्धा म्हणतो की हो ना, ही डिझाईन तर गेल्या महिन्यातच तू केली होती, याचा अर्थ मात्र गेल्या महिन्याचा रेकॉर्ड चेक करावं लागेल. तेव्हा कला म्हणते की अरे ह्यात त्या डिझाईन आहे. हो ना. नंतर आता इकडे नैनाच्या मनातून राहुलचा जो संशय आहे तो काढण्यासाठी आता रोहिणी नैनाला म्हणते की हे बघ, अगं आपल्या ऑफिसमध्ये खूप असे गरीब लोक आहेत आणि दिवसभर त्यांच्या डोळ्यासमोर सोनं चांदी हिरे असतं आणि जर एखाद्याला हिराचा मोह आला असेल, तूच सांग बरं आपण काय करणार आहोत? ते दुसरा काय पर्याय निवडणार? चोरी तर करणारच. आणि मला असं वाटतं की हे म्हणजे जे काही कुणी केलं असेल तर ते म्हणजे आता आपल्या ऑफिसमधील कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीने केले असेल. त्यावर तर नैना विचार करते. नैना म्हणते की हे बघा मॉम इन लॉ, तुम्ही जे काही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तो असं मात्र कोण आहे की माझ्या पर्समध्ये ते हिरे येऊन टाकू शकतात? हे असं कोण करेल असं मला सारखं राहून वाटतं. राहुल
आता रोहिणी राहुल ऐकते. ती आता नैनाला विचारते की अगं तू काय म्हणालीस, राहुल म्हणाली की राहुल म्हणाली? बरं तर नैना विचारते की मॉमीला अहो राहुलचा काय संबंध इथे? मी तुम्हाला असं म्हणाले की सारखं हे जे काही आहे ना राहून राहून कोण करेल? रोहिणीला तर आता राहुलचीच भीती असते, कारण ह्या नैनाने राहुलवर जर संशय घेतला तर अवघड होईल, म्हणून आता ती सुद्धा सारखं सारखं तेच बोलत असते. आणि नैनाला म्हणते की हे बघ नैना, जाऊन दे हे सर्व, तू जास्त विचार करू नकोस, विशेष तो सोडून दे विचार करण्याचा. मात्र आता नैना ही आपल्या रूममध्ये जाते. तर आता रोहिणी ही मनात म्हणते की नैना 100% मला पूर्ण खात्री आहे की राहुल पर्यंत नक्की पोहोचू शकेल, की डोळ्यामध्ये तेल घालून ते सगळं शोधण्याचा प्रयत्न करेल. परंतु आता मात्र मी काय करेल, हिच्या डोळ्यावर मात्र पट्टी बांधून मी त्यावर आता अदृश्य हे अगदी उभारल्यासारखं करेल, म्हणजे राहुलवर संशय येणार नाही. तर नंतर आता इकडे अद्वैतला खूप राग आलेला असतो, कारण डिझाईन्स चोरलेल्या आहेत म्हणून. तेव्हा तो लगेच रागाने उठतो. तर कला म्हणते की हे बघ चांदेकर, रागाच्या भरात तू कोणतेही पाऊल उचलू नको. मग आपण येथे पुरावे गोळा करण्यासाठी आलेलो आहोत, त्यामुळे हे बघ पण येथे आलो हे त्यांना कळले तर ते पुरावे आहे ते सुद्धा गायब करतील. परत अद्वैत म्हणतो की हे बघ त्यांना माहिती होत असेल तर होऊन दे, मी तर काय करू, हातावर हात ठेवून बसू का? त्या मेहनतीने कष्ट करून आतापर्यंत हे सर्व उभं केलं, मग मी काय करू, शांत बसू का? नंतर आता कला धावत धावत इकडे येत असते की नक्की तो राहुल आहे की हे बघण्यासाठी. तर आता म्हणजे इकडे गौरव हा राहुल बरोबर बोलत बोलत बाहेर येत असतो. कसं आहे की माझ्या डोक्यात आणखीन काही प्लॅन्स आहेत, काय करायचं आहे ते आपण ठरवूयात. आणि आता राहुल म्हणतो की चल येतो मी, आणि म्हणून ते एकमेकांना पुन्हा हाताला हात देऊन डन करतात. त्याच वेळेस आता राहुल लगेच दरवाजातून तो जायला निघतो, परंतु आता गौरव एकटाच असतो. आणि त्याच वेळेस तेथे अद्वैत आणि कला येऊन पोहोचतात. मात्र आता अद्वैतला इतका राग आलेला असतो. अद्वैत आता खूप मोठ्याने गौरव असे जेव्हा म्हणतो तेव्हा सर्वजण मागे वळून बघतात. आणि आता राहुल तर तेथे दरवाजा उघडून तेथेच उभा राहतो. अद्वैत येथे आलेला आहे असे त्याला आता समजते. राहुल आता विचार करतो की हा आवाज तर अद्वैतचा आहे. अद्वैत आणि कला एकमेकांच्या सोबत येत आहे हे बघून मात्र राहुल खूपच घाबरतो. राहुल लगेच आता दरवाजा लावून तेथे लपून बसतो. आता मी येथेच लपून बसायला हवे, जर अद्वैतला कळले तर माझी वाट लागेल, म्हणून राहुलची पूर्णपणे घाबरगुंडी उडते. तर अद्वैत आणि कला गौरव समोर येतात. अद्वैत ती फाईल दाखवतो आणि गौरवला विचारतो की ही डिझाईन तुझ्यापर्यंत कशी पोहोचली. तेव्हा आता गौरव अद्वैतकडे बघत असतो. चांदेकरांची डिझाईन्स आहे. तेव्हा लगेच आता गौरव म्हणतो की ह्या सगळ्याचा तुमच्याशी काय संबंध आहे. अजूनपर्यंत गौरवने मात्र अद्वैतला ओळखलेलं नसतं. तर अद्वैत लगेच आपली दाढी काढतो, आपल्या केसांचा टोप वगैरे काढून बाजूला करतो. तेव्हा आता अद्वैतला बघून मात्र गौरवच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा लगेच आता गौरव म्हणतो की अद्वैत तू? तेव्हा लगेच आता अद्वैत सुद्धा म्हणतो की हो यस. पुन्हा विचारतो की आता मला एक उत्तर दे की ही डिझाईन तुझ्यापर्यंत कशी पोहोचली. गौरव म्हणतो की हे तू काय करतोस आणि काय नाटक आहे हे सगळं वेषांतर वगैरे करून, की तुझी इंटेन्शन्स काय आहेत. नाही थांब, मी पोलिसांना बोलावतो आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेच देतील. बरं आता अद्वैत लगेच म्हणतो की हो ना, मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय. अरे येऊन दे ना त्यांना, त्यांच्या समोर सगळं काही क्लिअर होईल. गौरव लगेच आता पोलिसांना फोन करतो आणि मी गौरव ज्वेलर्स मधून बोलतोय, लगेच इकडे या ताबडतोब. राहुल तर खूप घाबरतो. त्यानंतर आता इकडे संगीता चांदेकरांच्या घरी आलेली असते, परंतु दारात जेव्हा ती येते तर तिला नैनाबद्दल जे काही आता घडलेले आहे, कारण नैनाने जे काही कारस्थान करून ठेवलेले आहे त्याची आठवण होत असते आणि ती एक एक पाऊल टाकत आता घरामध्ये जात असते. तेवढ्यात रजनी बाहेर येते. रजनी आता म्हणजे संगीताला बघून खुश होते आणि संगीता वहिनी तुम्ही येते अचानक विचारते. तेव्हा आता संगीता म्हणते की जरा मी आबाजींशी बोलायला आले होते, त्यांच्याशी मला बोलायचं होतं, ते आहेत का घरात. त्यावर आता रजनी म्हणते की हो ते आहेत ना घरात, त्यांच्या रूम मध्ये आहे, काही सिरियस आहे का. तेव्हा आता संगीता म्हणते की नाही हो असं काही नाही. आता रजनी म्हणते की हो जा ना, आबा त्यांच्या रूम मध्येच आहे. तर संगीता आता आबांच्या रूम मध्ये यायला निघते, परंतु आता रजनी विचार करते की संगीता वहिनींना काय झालं असेल, त्या इतक्या विचारात पडल्यासारखे का दिसतात, जरा टेन्शनमध्येच दिसतात, नक्की काहीतरी झाले असेल का. नंतर आता संगीता जेव्हा आबांच्या रूममध्ये येते तर संगीताला बघून आबा म्हणतात की विहीनबाई अहो या या या, पण असे अचानक का आल्यात. परत संगीता हात जोडते आणि आबाजी मी तुमची रीतसर माफी मागण्यासाठी आले असं सांगते. त्यावर आता आबा म्हणतात की अहो विहीनबाई तू बोलू नका हो. तेव्हा आता संगीता म्हणते की नाही आबा, आजपर्यंत खूप काही गोष्टी झाल्या आणि अद्वैत यांच्या विषयाबद्दल खूप काही बोललो, परंतु ह्या नैनीचं काय करू मी. ज्या नैनीमुळे तुम्हाला खूप काही भोगावे लागले. अगदी लोक तुमच्याकडे अगदी जे नाही ते बोलतात, अगदी तुमच्याकडे बोट रोखतात, त्यामुळे खरंच तुमची खूप बदनामी झाली. त्यामुळे खरंच हे बघा आबाजी बद्दलच मला तुमची माफी
मागायची आहे. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हे बघा, मी काळजी करू नका, खरं तर जे काही घडलं त्या गोष्टीपेक्षा भविष्यात आपण काय करू शकलो याच्यावर विचार करायला हवा. आणि हे बघा, त्या फोटोशूट मध्ये नैना ही चुकली हे बरोबर आहे. तिच्या पर्स मध्ये ते हिरे मिळाले, त्यामुळे ते हिरे तिने चोरले असावे असं नाही. तिने काहीही केलं नाही, ती दोषी नसेल असं मला वाटतं. परत लगेच संगीता म्हणते की हो, कदाचित मला सुद्धा ते वाटते की माझी नैना सगळं काही करेल, परंतु अशी चोरी वगैरे ती नाही करू शकत. तू नैनाने आतापर्यंत इतक्या वेळेस मला तोंडावर पाडलेले आहे, त्यामुळे मी तिची खात्री आता नाही देऊ शकत. परत आबा म्हणतात की हो, हे तर साहजिकच आहे, मी काही काळजी करू नका, ह्या सगळ्यातून आपण बाहेर नक्की पडू. गुन्हेगाराने आपल्याला फसवलेला आहे, तो गुन्हेगार नक्की आपल्याला सापडेल. म्हणून जोपर्यंत तो गुन्हेगार आपल्या हाताला नाही सापडत तोपर्यंत कोणी शांत नाही बसू शकत. कला आणि अद्वैत तर नाहीच, नक्की ते त्या गुन्हेगाराला शोधून सापडतीलच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी सत्याचा विजय होतो, म्हणून फक्त सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जरा कठीण आहे. आणि हे बघा विहीनबाई, तुम्ही काही काळजी करू नका, अंबाबाई आहे ना आपल्या पाठीशी, त्यामुळे हे बघा लवकरात लवकर सगळं काही ठीक होईल. आता संगीता आणि आबा दोघेही अंबाबाईला हात जोडतात. नंतर आता इकडे गौरवच्या कलेक्शन मध्ये आता पोलीस आलेले असतात आणि आता इन्स्पेक्टर साहेब कला आणि अद्वैत या दोघांना तेथे पाहतात आणि विचारतात की काय अद्वैत चांदेकर आणि कला चांदेकर, तुम्ही दोघे येते कसे? लगेच आता गौरव म्हणतो की हे बघा, यांनी हे कशासाठी का केलं आणि काय नाही हे सगळं काही तुम्ही त्यांनाच विचारा. ईशांतर करून नक्की ते माझ्या दुकानात शिरले आणि त्यांचं नक्की इंटेन्शन काय आहे याची चौकशी करा आणि यांना पकडून घेऊन जा. राहुल आता चोरून तेथे लपून हे सर्व बघत असतो. गौरव म्हणतो की यांना सोडू नका, यांना डायरेक्ट अटक करा. परत अद्वैत सुद्धा घाबरायला काही तयार नसतो. तो म्हणतो की हे बघ गौरव परांजपे, तू काय केलं आणि काय नाही हे तू सांगतो की मी सांगू? मात्र आता राहुल ही चोरून बघतच असतो. तर आता इन्स्पेक्टर साहेबांना अद्वैत म्हणतो की हे बघा, खरं तर मीच तुम्हाला फोन करून हे सर्व सांगणार होतो. हा गौरव घाबरला आणि त्याने म्हणून तुम्हाला फोन केला. खरे या वृत्तीला काय म्हणतात बरं? तेव्हा लगेच आता कला म्हणते की चोराच्या उलट्या बोंबा. अद्वैत म्हणतो की एकदम करेक्ट. आणि हे बघा सर, आम्हाला सुरुवातीपासून यांच्यावर डाऊट होता, म्हणून आम्हाला हा मेक ओव्हर करून येथे यावं लागलं. जर आम्ही असे नॉर्मली आलो असतो तर यांनी आम्हाला आतमध्ये येऊन दिले नसते, मला आम्हाला बाहेरच काढून दिले असते. ही सगळी डिझाईन आमची आहे आणि सर येथे असणारी प्रत्येक ज्वेलरी सुद्धा तुम्ही चेक करा, ही सगळी आमची आहे. फाईल सुद्धा येथे आहे, तर यातील डिटेलिंग सुद्धा तुम्ही चेक करा. तंतोतंत आमच्या डिझाईनशी ते जुळतात, कारण ही डिझाईन आम्हीच बनवलेली आहे. तेव्हा आता राहुल तर खूप टेन्शन मध्ये येतो. त्याला असे वाटतं की नक्की आता मी यामध्ये गुंततो की काय, आणि आता तो अगदी घाबरून गेलेला असतो. त्यानंतर कला आणि अद्वैतने खूप पुरावे आता इन्स्पेक्टर साहेबांना दिलेले असतात डिझाईन बद्दलचे. गौरव तरी सुद्धा आता वर मान करून बोलत असतो. मात्र आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुमचा डिझायनर कोण आहे अद्वैत चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो की माझी बायको. हा खरे चांदेकर. तेव्हा आता कला लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की हो सर, हे पहिल्यांदा नाही घडत, कारण मी डिझायनर आहे, ह्या डिझाईनिंग मीच बनवलेल्या आहेत. आता कला म्हणते की हो, ह्या जे श्रीनाथ ज्वेलर्सवाला आहे गौरव परांजपे, यांनी आमच्या सर्व डिझाईनी चोरल्यात. हे पहिल्यांदा नाही, तर या अगोदर सुद्धा यांनी असा प्रयत्न केला होता. यावेळी सुद्धा त्यांनी तेच केलं, आमच्या डिझाईनी चोरल्यात. तर आता इन्स्पेक्टर साहेब हे अद्वैतला म्हणतात की हे बघा, तुमची बायको डिझायनर आहे, ज्याकडून तर आम्ही जाब घेणार आहेत, परंतु त्या म्हणाल्या म्हणून काही होत नाही. अगोदर मात्र जे ठोस पुरावे आहेत ते ठोस पुरावे लागतील. आता गौरव तर खूप घाबरतो. गौरव म्हणतो की बापरे, जर यांनी आता पुरावे दिले तर मात्र आता सगळी काही वाट लागेल. सही करून शेवटी हा विषय बदलायला पाहिजे. आता लगेच विषय बदलण्यासाठी तो आता लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांची दिशाभूल करण्यासाठी आता लगेच म्हणतो की हे बघा साहेब, मला असं म्हणायचं आहे, मला नेमकं काय म्हणायचं आहे की मुळात एखाद्या व्यक्तीने जर चांदेकर ज्वेलर्स आणि जी मालकीन आहे, मालक आणि मालकी, जे त्यांनी असं आमच्या दुकानामध्ये वेश बदलून घुसणं, तर एक प्रकारची फसवणूकच आहे. हे जे काही यांनी केलं हे कितपत योग्य आहे ते तुम्ही सांगा. ऑलरेडी यांच्यावर एकतर फसवणुकीची केस आहे आणि त्यात म्हणजे अगोदरच बेलवरती बाहेर असणाऱ्या ह्या अद्वैत चांदेकर, पोलीस स्टेशनला हजेरी देणाऱ्या ह्या अद्वैतने माझ्या म्हणजे कलेक्शन मध्ये असं वेषांतर करून घुसून जे काही यांनी केले हा सुद्धा एक गुन्हाच आहे. आणि जे काही आता हा गुन्हा केलेला आहे त्यामुळे त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी, तो सुद्धा एक फसवणुकीचाच प्रकार आहे. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघा, जर आमच्या या गोष्टीला फसवणूक असे म्हणतात, तर आमच्या डिझाईन चोरल्या तर त्याला काय म्हणायचं इन्स्पेक्टर साहेब? परत राहुल खूपच घाबरतो. राहुल म्हणतो की आई शपथ, म्हणजे देवा, आता हे प्रकरण इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि अद्वैत कला सुद्धा सगळे इथपर्यंत येतील याचा मी विचारच केला नव्हता. परत गौरव लगेच आता मुद्दा म्हणतो की हे बघा,
हे माझ्या म्हणजे कंपनीमध्ये घुसलेत आणि मी तुम्हाला कंप्लेंट करून फोन करून येथे मीच बोलावून घेतले, त्यामुळे नियमानुसार मात्र ताबडतोब इन्स्पेक्टर साहेब तुम्ही यांना अटक केलीच पाहिजे. आता गौरव जो काही विषय बदलत असतो तर ते बघून राहुल अगदी खुश होतो आणि म्हणतो की शाब्बास गौरव शाब्बास. बरं आता गौरवचं हे बोलणं ऐकून अद्वैत रागाने गौरवला म्हणतो की हे बघ तू मात्र सरांना कायदा शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याची गरज सुद्धा नाही. हे बघा सर तुम्हाला पुरावा बघायचा आहे ना तर हा आहे पुरावा. आता लगेच अद्वैत डिझाईनची फाईल आहे तर ती इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात देतो आणि यातील सगळी काही डिझाईन चेक करा आणि येथे असणारी जी ज्वेलरी आहे डिझाईनची तर ती सुद्धा चेक करा, अगदी सेम असेल, सेम डिझाईन आहे आणि सेम ज्वेलरी आहेत. येथील जे काही कलेक्शन आहे तर ते कलेक्शन लॉन्च झालेलं आहे. येथे लेटेस्ट मध्ये जे काही कलेक्शन आहे या सगळ्या दागिन्यामध्ये मेकिंगचा जो काही ड्राफ्ट आहे तर तो सेम आहे, त्यामुळे तो ड्राफ्ट आहे तर तो तुम्हाला हा फाईल मध्ये दिसेल. हे बघा सर हे इतकं खात्रीने मी तुम्हाला सांगू शकतो हे जे काही हाती काम आहे हे फक्त आणि फक्त चांदेकर ज्वेलर्स मध्येच होते, दुसऱ्या कोणत्याही ज्वेलर्स मध्ये हे काम नाही होत. की जे सगळेजण आता जे ज्वेलर्स आहे तर ते डिजिटल असे डिझाईन्स वापरतात. आता गौरव लगेच हसतो आणि मुद्दाम विषय बदलण्यासाठी म्हणतो की अरे अद्वैत, अरे ही डिझाईनची फाईल आहे तर ती कुठून मिळाली हे तू सरांना सांग ना अगोदर. स्वतःच्या तोंडाने तू हेच कबूल कर की तू आमच्या तिजोरीत घुसला होता. बरं आता कला म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब आम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये डिझाईनच्या गेलो होतो, परंतु तेथे आम्हाला जाऊन कोणतीही चोरी करायची नव्हती. त्या तिजोरीतून आम्हाला कोणतेही पुरावे नष्ट करायचे सुद्धा नव्हते. मला आमचे डिझाईन चेक करायचे होते आणि हे बघा जर आम्हाला काही असं गैर करायचे असते सगळ्यात अगोदर आम्ही सीसीटीव्ही आहे तर ते बंद केले असते, दुसरा कोणताही मार्ग आम्ही निवडला असता, परंतु अशी कृती आम्ही केली नसती. हे बघा आता सुद्धा आम्हाला हे डिझाईन्स मिळाले तर आम्ही लगेच गौरवला जाब विचारण्यासाठी इकडे आलो नसतो. हे बघा इन्स्पेक्टर साहेब आम्ही खूप अशा मेहनतीने हे डिझाईन्स बनवलेले आहेत ते आणि फक्त आमच्या कंपनीसाठी, दुसऱ्या कंपनीने डिझाईन चोरणं हा कोणता न्याय आहे. बरं तर राहुल जेव्हा हे सर्व ऐकतो तर त्याला कलाचा खूप राग येतो. म्हणजे ही कला नेहमी चोंबडेपणा तर करत असते पण आज सुद्धा चोंबडेपणा करून मध्ये बोलली. बरं तर कला अद्वैतची बाजू घेऊन आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते की हे बघा जो आम्ही मार्ग निवडला तो चुकीचा असेल तर त्यामागे मात्र आमची कोणतीही चुकीची भावना नव्हती. हे जे काही आम्ही सर्व करतो तर ते आमची इब्रत वाचवण्यासाठी आम्ही करतो. चांदेकर जो काही आरोप झालेला आहे तो आरोप दूर करण्यासाठी हे सर्व करतो आणि प्रश्न चोरीचा नाही तर प्रश्न आहे 100 वर्ष परंपरा असणाऱ्या चांदेकर ज्वेलरच्या सन्मानाचा. ग्राहकांनी इतक्या वर्षांनी जो काही विश्वासाचं नातं आमच्याशी जोडलेलं आहे तर त्या नात्याचा, आणि त्यासाठी सर आम्ही काही पण करू शकतो. बरं अद्वैत सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे बघा डिझाईनची फाईल तुमच्या हातामध्ये आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुम्ही व्हेरीफाय करा आणि चौकशी सुद्धा करू शकता. माझं असं म्हणणं आहे की त्या अगोदर सगळी डिझाईन तुम्ही चेक करा, सगळ्या डिझाईनी आहे तर त्या आम्ही बनवलेल्या आहेत. आता इन्स्पेक्टर साहेब लगेच सगळ्या डिझाईनी म्हणजे चेक करायला घेतात. आता फाईल मधील ज्या डिझाईनी आहे आणि तेथे ज्या कलेक्शनवर आहे तर त्या सगळ्या डिझाईनी ते चेक करत असतात. मात्र आता गौरव तर घाबरतो, परंतु इन्स्पेक्टर साहेबांनी आता चेक केल्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आता ह्या डिझाईनी आहे तर त्या डिझाईनी अगदी तंतोतंत एकमेकांशी जुळतात. परत लगेच आता गौरव म्हणतो की अहो साहेब तेच तर मी तुम्हाला म्हणतो. आता लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की 1 मिनिट शांत व्हा आणि हे बघा मुद्दा हा आहे की ह्या कागदावर ना चांदेकर ज्वेलरचं नाव आहे आणि ना श्रीनाथ ज्वेलरचं. तुमच्याकडे प्रत्येक वेळेस हाताने डिझाईन केली जातात का असं आता गौरवला जेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात लगेच आता गौरव सांगतो की हो म्हणजे हे बघा आता डिजिटल्स जे काही डिझाईन्स आहे तर ते आता ह्या युगामध्येच म्हणजे वापरले जातात. ते काही आमचे जुने डिझायनर आहे तर ते हाती केलेले डिझाईन आम्हाला पाठवतात. बरं आता लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात की म्हणजे या अगोदर सुद्धा हाती केलेले काही डिझाईन्स जर तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला बघायला मिळतील का. नंतर इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला विचारतात की चांदेकर हे बघा ही डिझाईन्स मात्र तुम्ही तुमच्या डिझायनरने हाताने बनवले असं तुम्ही सांगतात, ते खरं आहे का. अद्वैत म्हणतो की हो यस सर, सगळ्या डिझाईन्स माझ्या बायकोने कला चांदेकर यांनी बनवल्यात. जर सर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तसे सांगा यांना सुद्धा यांच्या डिझायनरला येथे बोलावून घेण्यासाठी सांगा, समोरासमोर त्यांना उभं करा, त्यांच्या डिझायनरला ही डिझाईन काढण्यासाठी जमते की नाही हे चेक करा, बघूयात की आपण काय होते. तो तसं नाही होणार, अख्ख्या कोल्हापूरमध्ये फक्त आणि फक्त हाताने डिझाईन्स मात्र कला खरेच बनवते. लगेच आता इन्स्पेक्टर साहेब या सगळ्याचा विचार करतात आणि गौरवला विचारतात की ह्या डिझाईनर आहे तर त्या कोणत्या डिझायनर कडून तुम्हाला आलेल्या आहेत. तेव्हा आता गौरव
तत मम करत असतो. जे डिझायनर आहे तर ते मुळात कोल्हापूरमधील नाहीत असं स्पष्ट म्हणतो. वेगळ्या गावातील आहे आणि वेगळ्या म्हणजे तर्फे ही डिझाईन आमच्याकडे आलेली आहे. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात की अहो या डिझाईन तुम्हाला कोणी आणून दिल्या, त्या सोसला तरी तुम्ही बोलवा. बरं तर राहुल हे सर्व गुपचूप ऐकत असतो आणि आता सगळं काही संपलं. ह्या गौरवने जर माती खाल्ली ही सुद्धा यामध्ये अडकणार. आता तर नाव घेणारच, परंतु आता हे ते कला आणि अद्वैत हे सुद्धा माझ्या समोरच आहे, ते सुद्धा मला बघणार. मुळे आता माझी पूर्ण वाट लागली म्हणून राहुल आता पूर्ण घाबरल्याचा होतो. बरं आता कला सुद्धा मनात हाच विचार करते की खरं तर मला राहुलवरच संशय आहे की नक्की राहुलच ह्या डिझाईन सगळ्या काही आता इकडे आणून देत असेल. आता मात्र याने राहुलचं नाव घेतलं तर चांदेकर समोर हे सिद्ध होईल राहुलच या सगळ्या मागचा सूत्रधार आहे म्हणून. आता कला ही राहुलचं नाव आलंच पाहिजे याचा विचार करत असते आणि आता गौरव हा अगदी शांत असतो. तो काही उत्तर देत नसतो. तेव्हा सर्वजण गौरवकडे बघत असतात आणि त्याहून राहुल आपलं नाव येईल म्हणून खूप घाबरलेला असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कोल्हापूरमध्ये हे सर्व माहिती आहे की हे आमचे प्रतिस्पर्धी आहे आणि यांच्यावर एक केस सुरू आहे. कुठले तरी खोटे पुरावे निर्माण करून आता ही मुद्दा मला अडकवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा गौरव अद्वैतवर आरोप करतो तेव्हा आता अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत लगेच आता गौरवची गचंडी धरतो आणि अद्वैत लगेच त्याला म्हणत असतो की हे पग गौरव, नाटकं करू नको. आता त्यांच्या दोघांमध्ये इतके वाद सुरू होतात तर इन्स्पेक्टर साहेब त्यांना सोडवतात. मात्र आता कला म्हणते की हे पग आपण राहुलचे जे काही गाडीचे ड्रायव्हर आहे त्यांना हे सर्व विचारू शकतो. राहुल जर तेथे गेला असेल तर तो गाडी घेऊनच गेला असेल. जे काही खरं खोटं आहे ते सगळं खरं खोटं होऊनच जाईल. आता अद्वैत या सगळ्याचा विचार करतो आणि आता राहुलच हे सर्व कारस्थान करणारा आहे हे मात्र आता राहुलच्या ड्रायव्हरने जर सांगितले तर मात्र आता अद्वैत समोर राहुलचं शेवटी सत्य येणार आहे. आणि मित्रांनो या सगळ्या मागचा सूत्रधार राहुल आहे हे सर्वांसमोर जेव्हा येते तेव्हा आता पुढे काय होईल काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.